सालाबादप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर कृषी वर्गाचं लक्ष असलेल्या भेंडवळ घटमांडणीचं भाकीत आज दुसऱ्या दिवशी जाहीर झालं। या भाकीतात यंदाचं वर्ष देशासाठी कसं असेल, शेती पिकांची नेमकी स्थिती काय राहणार आहे आणि राजकीय पटलावर काय घडामोडी घडतील याचं कथन करण्यात आलं। अनिसनं या भाकीतावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय, पाहूयात। गेल्या 350 वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या बुलढाण्यातील भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत जाहीर करण्यात आलं। वाघ कुटुंबातील वंशजांनी पहाटे या घटाचं वाचन केलं। काल अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सूर्यास्ताच्या वेळी घटमांडणी करण्यात आली आणि आज सकाळी सूर्योदयावेळी या घटमांडणीचं निरीक्षण करून वर्षभराचं पीक, पाणी, पाऊस, राजकीय आणि देशाच्या संरक्षण स्थितीबद्दलचे अंदाज जाहीर करण्यात आले। भेंडवळच्या भाकितानुसार पिकं, सर्वसाधारण हवामान, अवकाळी पावसाचं सावट, रोगराईची शक्यता, आर्थिक स्थिती, देशाची अर्थव्यवस्था काहीशी ढासळलेली राहील, संरक्षण, सीमावर्ती भागात तणाव वाढणार, संरक्षण खात्यावर भार वाढेल, देशाचं नेतृत्व, देशाचा राजा कायम राहील मात्र नेतृत्व तणावात असेल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। पिकाची जी परिस्थिती आहे ती साधारण आहे आणि राजकीय परिस्थिती राजा कायम आहे, पण राजावर ताण राहील। बाहेरच्या देशात जगदात म्हणजे जे युद्धाचे हे चालू आहेत त्यामुळे थोडासा राजा तणावात राहीलच। आणि आर्थिक परिस्थिती आहे की देशाची एकूण आर्थिक परिस्थिती ढासळलेली असेल। पाऊस पहिला महिना जो आहे तो कमी दाखवते, दुसरा महिना साधारण आहे, तिसऱ्या महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी सुद्धा होऊ शकते आणि चौथ्या महिन्यात सुद्धा अतिवृष्टी होऊ शकते। अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे। अनिसचे श्याम मानव यांनी भेंडवळच्या घटमांडणीच्या भाकितावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। ज्योतिषी किंवा अभ्यासक या बाबतीत आपली अचूकता सिद्ध करतील त्यांना 80 लाखांचं बक्षीस जाहीर करून या पारंपरिक भाकीत वर्तवण्यावर आव्हान दिलंय। हे सगळं हवामान खात्यात अद्ययावत झालेलं आहे, पूर्वीसारखं राहिलेलं नाही। तर शेतकऱ्यांना तेवढं कळतं। भेंडवळवाल्यांना उद्या आव्हान स्वीकारायला त्यांनी स्वीकारावं। आम्ही सांगितलेली भाकीत 90% करेक्ट ठरली तर तुम्ही सरळ सरळ अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आज 80 लाखाचं पारितोषिक आहे। ते 80 लाखाचं पारितोषिक घेऊन जा। भेंडवळच्या घटमांडणीचं भाकीत ऐकण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर मध्य प्रदेशातूनही शेतकरी येतात। त्यामुळे आता अनिसच्या आव्हानाला ज्योतिष संघटना कशा प्रकारे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागले। झी 24 ताससाठी मयूर निकम, बुलढाणा।